कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी. कोपरी गावातील अंजनीपुत्र हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हाडांच्या सर्व दुखण्यांवरती विविध थेरपींद्वारे रुग्णांवरती उपचार करण्यात आले. ठाणे पूर्व कोपरी गाव येथे जुनं अंजनीपुत्र हनुमान मंदिर असून वर्षभर अंजनीपुत्र हनुमान सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मंदिरामध्ये मंगळवारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. विविध धार्मिक कार्यक्रम यावेळी राबवण्यात आले. पहाटे अभिषेक, त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव सोहळा, तसेच भजन कीर्तन, सायंकाळी भव्य मिरवणूक आणि महाभंडारा यांसारखे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर येथे राबवण्यात आले. सोबतच सकाळी येथे एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. माजी नगरसेविका मालती पाटील आणि रमाकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आलं होतं. या आरोग्य शिबिरामध्ये रुग्णांना कोणत्याही व्याधींची लक्षणे आढळून आल्यास त्यांच्यावरती उपचार करण्याचं मार्गदर्शन उपस्थित तज्ज्ञांनी येथे केले. तसेच या ठिकाणी विविध थेरपी देखील देण्यात आला. अशा प्रकारे विविध धार्मिक उपक्रम राबवित, त्याचबरोबर आरोग्यविषयक उपक्रम राबवित कोपरीतील अंजनीपुत्र हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती उत्सव सोहळा साजरा झाला. तसेच सायंकाळी या ठिकाणी भव्य पालखीची मिरवणूक देखील काढण्यात आली. त्यानंतर भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या भंडाऱ्याचा आस्वाद घेतला. दादा थोड़ा ऐसे हो जाओ नरेंद्र भाई. अंजली आयोजित हनुमान साहेब समोर आपल्या विभागाचे माजी खासदार आणि संजय नाईक साहेब आलेले आहेत. त्या वतीने आम्ही सर्व शर्माजी यांचं इथे माझे खासदार संजय नाईक यांच्याकडनं प्रशस्ती पत्र देऊन त्यांना इथे शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे राजकोट बबलू केसरवाणी सिप्ला कंपनी केसरवाणी पाटील साहेब समोर अमित पाटील राजभवन पोहोचलेले आहे. सर्वांना हनुमान जयंती हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी सकाळपासून हनुमान जयंती निमित्त गोरगरिबांसाठी कोपरी गावातील अनेक वृद्धांसाठी अनेक प्रकारचे शस्त्रक्रियेची मोफत शस्त्रक्रियेसाठी हृदय विकारावरती असेल, एन्जिओग्राफीचे एन्जिओप्लास्टिक असेल, त्याच्यानंतर मग हर्निया असेल, अशा अनेक गोष्टी जे मोफत शस्त्रक्रियेचं शिबिर, त्याचप्रमाणे मोफत डोळे तपासणी व अल्पदरात चष्मा वाटप. त्याचप्रमाणे महत्त्वाचं आजच्या वेळेला जे आजार चाललेले आहेत, हाडांचे आजार आहेत, त्या गुडघेदुखी, कंबरदुखी याच्यावरती मोफत लेप लावणे अशा शस्त्रक्रियेचं चांगल्या डॉक्टर येऊन त्याने मेडिकल आरोग्य शिबिर राबवलं जातं. त्याचप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी आज आपल्या वीर हनुमानची पालखी निघून संध्याकाळी 7:30 वाजता महाप्रसादात कार्यक्रम आहे. तरी मी सर्वांना इथे विनंती करतो, तुम्ही जरूर या जागृत अशा हनुमान मंदिराला भेट देऊन याचा सर्वांना लाभ घ्यायचा. जय श्रीराम, बजरंग बली की जय.